आज 4 फेब्रुवारी जगभरात एक खास दिवस साजरा केला जातो, तो म्हणजे जागतिक कर्क दिन। हा दिवस केवळ एका आजाराची आठवण करून देण्यासाठी नाही, तर आशा, जागरूकता आणि एकजुटीचं प्रतीक म्हणून जगभरात पाळला जातो। नमस्कार, मी सनोफर, तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज। कर्करोग हा शब्दच माणसाला घाबरवतो, पण तुम्हाला माहित आहे का, जगातील जवळपास 1/3 कर्करोग योग्य माहिती, योग्य जीवनशैली आणि वेळेवर तपासणी केल्यास टाळता येऊ शकतो। आणि याच कारणासाठी 4 फेब्रुवारी रोजी जगभरात कर्करोग दिन साजरा केला जातो। तर थोडक्यात आपण त्याचा इतिहास जाणून घेऊयात। जागतिक कर्करोग दिनाची सुरुवात झाली होती 4 फेब्रुवारी 2000 रोजी पॅरिसमध्ये। त्यावेळी झालेल्या वर्ल्ड कॅन्सर समिटमध्ये पॅरिस कर्करोगाविरोधी चार्टर तयार करण्यात आला। या दस्तऐवजात एक महत्त्वाचा निर्णय नोंदवला गेला। 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून जगभरात पाळला जाईल। या चार्टरवर फ्रान्सचे अध्यक्ष जॅक शिराक आणि युनेस्कोचे जनरल डायरेक्टर कोइचिरो मात्सुरा यांनी स्वाक्षरी केली। तेव्हापासून आजपर्यंत हा दिवस कर्करोग बाबतच्या चुकीच्या माहितीला थांबवण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी जगभरात पाळला जातो। या दिवशी विशेष भर दिला जातो, म्हणजेच योग्य माहिती, वेळेवर तपासणी, लवकर निदान, उपचारांबाबतची जागरूकता आणि कर्करोगाने लढणाऱ्यांना भावनिक आधार। आजही अनेक लोक कर्करोगाबद्दल गैरसमजांनी घेरलेले आहेत। काही जण तपासणी टाळतात आणि काही लक्षणाकडे दुर्लक्ष करतात। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लवकर ओळख जीव वाचवण्याची शक्यता अनेक पटीने वाढते। आज या दिवशी आपल्याला एकच वचन द्यायचं आहे, आपल्या कुटुंबाला, मित्रांना आणि समाजाला जागरूक करायचं, चुकीची माहिती थांबवायची आणि कर्करोगाविरुद्ध लढणाऱ्यांना साथ द्यायची। कर्करोग हा शेवट नाही, तर लढून जिंकता येणारी एक परीक्षा आहे। जाता जाता शेवटचा एक संदेश, म्हणजेच आजच्या जागतिक कर्करोग दिनानिमित्त जागरूक व्हा आणि इतरांनाही जागरूक करा। तर असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।